नमस्कार शेतकरी मित्रांनो, हळद पीक लागवड कशी करावी? हळद पीक लागवडीसाठी काही महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत. जमिनीची निवड: चांगल्या निचऱ्याची, हलकी माळरानाची किंवा चिकणमातीयुक्त जमीन निवडावी. जमिनीचा पीएच 5.5 ते 7.5 असावा. जमिनीची खोल नांगरणी करून तिला भुसभुशीत करावे. शेवटच्या नांगरणीच्या वेळी प्रति एकर 10 ते 15 टन शेणखत मिसळावे. बियाण्याची निवड: 30 ते 40 ग्राम वजनाचे निरोगी कंद रायझोम्स वापरावे. पेरणीपूर्वी कंदांना बुरशीनाशकाने प्रक्रिया करावी. पेरणीचा हंगाम: हळद पेरणीसाठी खरीप हंगाम एप्रिल ते मे योग्य असतो. पेरणी पद्धत: 5 ते 60 सेंटीमीटर खोलीवर पेरावेत. ओळींमध्ये अंतर 30 ते 45 सेंटीमीटर आणि कंदांमध्ये 20 ते 25 सेंटीमीटर अंतर ठेवावे. पाणी व्यवस्थापन: हलकासा ओलावा कायम ठेवण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. गरजेनुसार पाणी द्यावे. खत व्यवस्थापन: हळदीला जैविक व रासायनिक खतांची संतुलित मात्रा द्यावी. पेरणीनंतर 30 ते 60 व 90 दिवसांनी नत्र, स्फुरद आणि पालाश खत द्यावे. तण व्यवस्थापन: तण वेळोवेळी काढून टाकावे. अंतर्मशागत नियमित करावी. पेरणीनंतर 7 ते 9 महिन्यांनी पाने पिवळी पडल्यावर हळद काढणीस तयार होते. यामध्ये योग्य काळजी घेतल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. अशाच शेतीविषयक माहितीसाठी कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा. धन्यवाद.